हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. हंगा कृष्ण परमात्मो भगवंतालागी मला परमात्मालागी शरण जाऊचे रीती कसले म्हणून सांगून ती सांगतारस सुरवेक मानाभिमान सोडका दुरभिमान तो आश्चकनच मोह सोडका मोह मळरी हाव मिगेले मळले ते हाव मळल अहंकारू मिगेले मळे ममकारू मिगेल निमिती मळे मद ये पुरे सोडका म्हणता. कसल्या का म्हण म्हणारी आम्ही येता नाही हाडचे काही ना वता नाही वरची काही ना म्हणताना या मी गेले म्हणून आम्ही कशी सांगचे हांगेतन कसले घेऊन येयल्यांचो आम्ही ना मत्तन कसले आम्ही वर्ताचवे ना कितली की जरा नाईलय पळयला आम्ही चमकलेलय पळयला तश्चलरी आम्ही हांगस्तंत ये मी गेले कथिर ये मक्का कसल्याक त्या पुरे म्हणचे म्हणून त्याच खातीर देव सांगता पूर्वकर्माचे प्रारब्धानिमती सुख दुःख सकड मेळचे एक मेळचे सुखा वैर आमकां सुख जायी म्हणलें एक टेंडन्सी चड आसता दुःख नाक्काची नाक्का म्हूण म्हणलें एक भीती आसता जाल्यार सूख येयल्यार ते मेगेले हांव केलेले मेगेल निमित्त जाल्लेले म्हणलें एक मोहांत पोणू परमात्माक विसरताचे आमी म्हळ्यार मिथ्य अज्ञान म्हणटाची म्हळ्यार हे जगत्यांत आसूचे पुरे मेगेले म्हणून हांव सोण चे म्हण म्हळ्यार गोतना नशिपळे हे मिगेलेची हांवें केलेले मिगेल निमती जाल्लेले हे पुरे मिथ्य अज्ञान हांगा आमगेल निमती जेवचे कसले ना सर्व करचे परमात्मान तागेल निमती पुराय जेवचे ई आमी हे एक रीत आमी उडगास करून दवरका. तशी आजा मिळाल काणी माधव ब्राह्मणाल काणी मागीर रुद्रान ते विष्णूले मोहिनी रुपाक वश केलेली काणी ही पुरे आमी भागवतांत पळयताची म्हणटना आमगेल तसल जन भारी एक नमने कसले पामर म्हणटाचे आमकां कसले ज्ञान ना परमात्मा तसल जनाल विशय कसले सांगच्या ना आम्ही सगळो दीस ते परमात्माल मायेन तूं बुडून वचची तशी ताणें सांगला मामेव ए प्रपद्यंते मायामी तांतरंती ते कोण म्हाका शरण येता तांकां माये दुखून हांव सोडवायता म्हण. आनी संगदोश म्हळ्यार कसं न्ही संगान संजायते कामः कामात क्रोधो बिजायते हें आमी पळयताची स्थितप्रज्ञा लक्षण कसले थंय परमात्मा सांगता ध्यायते विशयान पुंसः संगह तेषु उपजायते खंयचे एक विशया वयर आमकां आसक्ती आयली वे तेदन आमकां ताजी संग म्हळ्यार तेची एक कसले एक विशया वयर आमकां आशेवची ती आसक्ती जाली आसक्ती निमती ते जोर आशी जाली इच्छा म्हणटाची इच्छा काम हें जाले नंतर मागीर ते आमी लेखील जाय न्ही आमकां कोप येयलो नंतर मनीसू तागेली बुद्धी भ्रश्ट जाता कसल करता म्हण ताका गोतना कोपा वश जावन मन गेल्ली म्हण जाल्यार मनीस अधपतनाक पडटा. तशी एक वस्तू वयरी मस्त चिंतन करचें ताजे एक केदनाय ताजी संसर्गू ताजे वयरी विपरीत ममकार येवचे तशी जाता. हें चांग न्ही कोपू क्रोधू मत्सर हे पुरे ओटू येता बाय 1 get 5 फ्री हांगा खंयचे कंपनीचे जावं खंयचे आंगडीचे खंयचे संस्थाचे असल पुरय बाय 1 get 5 फ्री ऑप्शन दवरनाची असल फ्री कसले दिनाची जाल्यार पळय देवान दिला आमकां कसं न्ही बाय 1 एक काम म्हळ्यार लायलें जाल्यार ह्या प्रकृतीचे देवाल माय ही काम एक आयल्या मागीर क्रोध मोह मद मात्सर्य पुरे फ्रीची. तशी केदनाय मनशां स्थितप्रज्ञ जावका निर्लिप्त जावन आसुका स्थितप्रज्ञा लक्षण कसलें म्हूण म्हळ्यार आमी 2 अध्यायांत पळयलां कृष्णान सांगिल्लें जाल्यार ते स्थितप्रज्ञत्व आमकां येवची कशी परमात्माले अनन्य चिंतनेन आनी परमात्माल आश्रय आमी घेतली म्हूण जाल्यार जेव परमात्मा संपूर्ण शरण येयली म्हूण जाल्यार मान परमात्मा अनुग्रह करून आमकां तें स्थितप्रज्ञत्व दिता नानातलें जायना. आनी हें स्थितप्रज्ञत्व कसलें येता पळय तेदन आमगेलें आशी पुराय निवारण जाता आशी आमी आसच्या नज्ज आशी पावच्या नज्ज म्हळ्यार आमकां कळटा.
सूख मस्त येता तेन्ना आमी भारी हो आमगेली इतली सुखार कोणा येनाची आमी कितले पुण्य केलेले की फुडल्या जन्मान तो आमकां पळय अशी सूख मेळ्ळा म्हणटा शिवाय परमात्माला अनुग्रह आमगेले वयर आसचे म्हण आमी लेखनाची दुख्ख येतना आमी कोणाकय कसले वायट कर आमकां देवान अशें करूं नच दिशिल्लें म्हण वापस ताकाची दुर्वचमान ताका आमी कसं की सूख भोगतना ताका आमी खंडित वगळसिनाची तशी जाल्यार कोण स्थितप्रज्ञ जाला तांणी सूख येतना पुगनाची दुख्ख येतना कुगवनाची द्वंद्वाक अतीत जावन तांणी निवांताची द्वंद्वाक अतीत जावन जीवन करताची केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार तांणी कसं लेखताची मस्त मागशी 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 पेट्ट पडलो जिवनांत आमी चलवताची म्हण जाल्यार त्याची गेलवूच्याक सुरवेचे सोपान म्हूण म्हणटाची सोल आयल्यार मात्र गेलवूची कशी म्हूण सांगून मनीस शिकता म्हूण त्याची मागशी 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 दुख्ख आयल्यार सुखाक एक वाट म्हूण सांगून आमी लेखुका इत्याक जिवनांत आमी पळयताची काळोख जाता मागीर उजवाड जाता मागीर काळोख जाता अशी जिवनांत काळोख उजवाड एका मागशी एक आसल्या वरीची सुख दुःख एका मागशी एक आसता लाभ नश्ट एका मागशी एक आसता हे लेखूक आमी आनी समत्वार तो जीवन आमी घेवका तशी हें जावका त्या ना आमगे लागीं हें ना आमगे लागीं ह्या पुरे रिती दुख्खांत घालता आमकां कोण जिवनांत मस्त एक जिवनान मस्त निरीक्ष म्हळ्यार आमकां अशी जावका तशी जावका तें जावका हें जावका म्हूण म्हळेलें एक जिवनांत आमी झायी म्हूण म्हळेलें एक निरीक्षण दवरताच की तांकां केन्नाय समस्या येता म्हळ्यार खंडीत जाल्यार परमात्माले अनन्य चिंतनेंत कोण आसच की तांणी तागेले अनुग्रहाक पात्र जाताची ज्ञानी जाताची त्या ज्ञानींक परमात्माले एक लोकू मेळटा ज्ञानी जन तांगेल सगळे जीवन परमात्माल सेवे खातीर दवरताची आमी गोपिका स्त्रियाले काणी पळयताची खंयच्यान भागवतांत तशीची तांणी तांगेल सगळे जीवन कृष्णाल खातीर दवरलेलें कौशिक ब्राह्मणाल काणी पळयताची तांत भितर एक भारी एक सौशल्य सदाचाराची एक गृहिणी आनी महाभारतांत धर्मव्यादाल काणी पळयताची आमी तो अन्नमाल सेव कोरनूची तो देवा पळयलो अन्नमाल सेव कोरनूची खंय कसल जत्ता म्हण कळची तसल शक्ती ताका आयले हें पुरे आमी पळयताची म्हणटना आमी धर्म पालन केल्यार विहित कर्म म्हळ्यार कसं पळय तेचे धर्म म्हणटा जाल्यार ते धर्म पालन केल्लें म्हण जाल्यार आमकां तो धर्म केन्नाय राखता इतलें आमकां खंडीत कळटा धर्म राखले म्हण जाल्यार विंगड कसले जिवनांत आमकां अशी जावका तशी जावका म्हणना जिवनांत सर्व विशय आमकां मेळटा धर्म आमकां खंयचे कठीण परिस्थितींत आमी पालन करलो धर्म आमकां राखता धर्म पालन करचें म्हळ्यार कसं न्ही वापस सांगता म्हणना सदाचारार जीवन परमात्मान खंयचे रितीर आमी जीवन करता म्हूण सांगलां खंयचे सकट कर्म करता म्हूण सांगलां हे कर्म करचें द्वंद्वातीत जावन आमी आसचें आनी संवसारांत आसुनूय आमगेल विहित कर्म आमी केल्यार ज्ञानय मेळटा तें अपरोक्ष ज्ञान जावचेकय पुरो परमात्माले आमकां पावोवचेकय पुरो हें आमकां पुराणांतूल काणयो पुरो आयकतना आमी पळयताची तशीची पामरजन म्हळ्यार कसं न्ही अज्ञानी जन आमगेल म्हळ्यार पामरजन जाले आतां आमी पुणी सत्संगाचे थोडे वाटेरी आसच आमी कसं की देवाल अनुग्रह कितकी थोडे रितीर आमी देवाल दिकड वतर आसची नानातील जाल्यार आमकां देहाची देव जवणाची भक्ती मरणाची मुक्ती म्हूण म्हळ्यार चिंतन आसता शिलकय म्हणटना त्या पामर्जनाक मोक्ष मेळटा म्हूण कशी सांगचें आलस्य प्रमाद म्हळ्यार चुकी मोह हे पुरे मिथ्य अज्ञानींक सोडूंक जायना मोह ममकार हांत भितरूय बुडून आसताची म्हणटना तांकां तामसी जन म्हणचे तशी तामसी जनांक केन्नाय कसं म्हळ्यार देवाल विशय करूं आळसाय आसता धर्म कसाल म्हणून वतना तील देखून चुकी करताची तें आमगेलें म्हळ्यार मोहांत आसताची तांकां तामसी म्हूण म्हणचें आनी परमात्माले एक आमी कशी तसल्यार परमात्माक पावचें म्हूण म्हळ्यार परमात्माले पवित्र जावन आशिल्लें एक लिलामृत कोणाक वतस तांगेलें आमी आयकून घेवका आनी ताजे विशयी चिंतन करका तेदना मन शुद्ध जातर वता अंतकरण शुद्ध जाता तेच म्हळेलें निर्मान मोहा मान अभिमान पुराय सोडलें जित संग दोशा तसल्यार जित संग दोशा संग दोशू
तेच म्हणलं संघात संजायते कामहा म्हणले संघ दोष आसक्ती निमती कसले एक विशयांत चड आसक्ती निमती आमकां दोश येता म्हळ्यार ते पावोवचे खातीर आमकां कसं की करताची तशी ते संघ दोश निवारण जावका म्हण जाल्यार निरंतर सात्विक जनाले सज्जनांगेले साधू संतांगेले परमात्माल महिमनी कळलेले जनांगेले सहवास आमकां आस म्हण जाल्यार ते कसं जाता आमकां अध्यात्मनित्या त्या परमात्माल विशयो निरंतर चिंतन करचे कडेन आमकां व्हरता तेदना अध्यात्मनित्या केन्नाय परमात्माले विशय चिंतन करता आसताची मागीर परमात्माल ज्ञान मेळटा कोणाक परमात्माल ज्ञान मेळटा की तांकां इंद्रिय निग्रह आपापी जाता आनी तांणी सुख दुख्खादी द्वंद्वा देखून मुक्त जाताची ताजे खातीर म्हणलें अध्यात्मनित्या द्वंद्वैही विमुक्ता द्वंद्वा देखून विमुक्त जालीं तांणी आनी मान अपमान समान निर्माण मोहा विनिवृत्त कामाहा म्हणलें परमात्मान विनिवृत्त कामाहा आशे ना तांकां कसले मोह ना आश असल्या मान मोह आशी ना म्हणले नंतर मोह स्वे तांकां ना तेदना अमूढाहा ज्ञानी जन मूढाहा म्हळ्यार मिथ्या ज्ञानी अमूढाहा म्हळ्यार ज्ञानी जन तांणी परमात्मुची सर्वोत्तमो ब्रह्मरुद्रादी पशी वैरचो ब्रह्मरुद्रादी देवते दुखून ह्या मर्त्य लोकाचे सूक्ष्माती सूक्ष्म जीवी समीत परमात्माला अधीन म्हणून तांणी लेखताची आनी तांणी परमात्माला अनुग्रहाक पात्र जाताची परमात्माला सानिध्य तांणी पावताची परमपद सानिध्य मोक्ष तांणी पावताची आतां हे मोह म्हूण म्हळ्यार कसले म्हणूं गेल्यार एक सान काणी एक पेपरार वाजिल्ली हांव एकल्यान एक कीर पोशिल्लो खंय एक माजर पोशिल्लें खंय किराक आनी माजरा एका पडिल्ल्या किराक न्ही माजरा किरा पडिल्ल्या जायना माजर किरा मारता एक दीस त्या किराक पंजरान तूं पळोवता ताणें माजर तो घुसडची एक दीस चुकून पंजरा बागेल काणशिल्ली कीर भायर येवन बसली की त्या माजरान किराक मान सोडलें त्या पोशिल्ल्या मनशाक भारी दुख्ख जालें खंय दुख्ख जालें म्हणून म्हगेलो कीर गेल्लो म्हूण सांगून रडलो तो जाल्यार ताका माजरां मारूं जायना माजराक शिक्षा दिवच्या जायनी मारूं जायनी ताका माजर म्हगेलें न्हय म्हळ्यार मोह आनी जाण हांव पोशिल्लो कीर मेल्लो म्हळ्यार दुख्ख ते कीर माजरा निमती मेल्ली जाल्यार माजरां मारूं ताज्यान जायना हें म्हगेलें न्हय माजर म्हणून तेंची ते माजरान घरा आशिल्ली विंदरां धरतना ताका भारी संतोश इत्याक कीर तागेलो ताणें पोशिल्लो विंदूर ताणें पोशिल्लो न्हय न्हय किरा वैरी ममत्व विंदूर न मम्मा मेगेल न्हय म्हूण तशी साधकांक हे मोह आसचेक नज जाल्यार ते मोह वचुका म्हण जाल्यार कसं करका देवाला प्रार्थना करका इत्याक म्हळ्यार मोहांत आमकां घालचे ताणें बंधनांत आमकां घालचे ताणें ताजे खातीर म्हळ्यार न्हय रणानुबंध रुपेण पशुपत्नी सुता आलय पूर्व जन्माचे रुणा निमती जावन ह्या जन्मांत आमकां पशु म्हळ्यार आमी पळय गायेनी पोशिताची ते आमकां मेळचे ताजे एक योग पत्नी बायल आमकां कोणा म्हूण निर्धार जावचे पूर्व पुण्य आधारारी सुत चेडूं मेळचें आलय घर हें पुराय सूख म्हणचे हांगा जगत्याचें हें मेळका जाल्यार ऋणानुबंध रुपेण पूर्व जन्मांतूय कसं की ऋण आमकां न्ही तांकां सुका जाल्यार तें आमकां कळना त्या वेळी कळना आनी हें पुराय आमकां परमात्मान दिल्लेलें त्या वेळी कळना हें शरीर मेगेलेची ही बायल मेगेली हांव सोदून हाडलेली हांव जायत म्हूण वारडिकून घेतली परमात्माला कसले नाशिल्ले थंय कितली पंत आमी नाका 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 म्हणून म्हणलेले कडेन वारडिकनी जावन वता निर्धार कसो न्ही परमात्माल ते तशी घर चेडूं संपत्तू बायल हे पळय आमगेलेची म्हणलेली एक आमकां भ्रमा अशी भ्रम आशिल्ली जेन्ना जित संग जातावे साध्य ना तशी जन्म जन्मांतरांतू आमी हांतू बुड्डून आसचें कसले मेगेले म्हाका मेगेल खातीर मेगेल निमिती मात्र न्ही सुख दुख्खादी द्वंद्व हेंची जनन मरण जनन मरण जनन मरण जतर आसता प्रारब्धा समजावन तशी जी मेगेलें हाम केलेलें म्हाका हें मागीर जतर आसता ताजे नंतर सुख दुख्ख लाभ नश्ट असले पुरे जतर आसता खंयचें न्हविना ते आवर्तन जावचें तशें जाल्यार केन्नाय आमकां नित्य एकरांत करूंक जाल्यार बेळसाण येता वय नित्य एकची कसं सिनेमा पळोवचें म्हळ्यार त्या वय बेळसाण येता नित्य एक कार्य करचें म्हळ्यार हेंचें करचें पळय म्हूण आमी म्हणटाची जाल्यार हें जनन मरण जतर आसता अशी सुख दुख्ख भोगतर आसा जाल्यार आमगेलो मोह सोडना वापस आमी तांतेवच्या तयार आसताची जाल्यार त्या चक्रा दुखून सोडवान घेवका म्हूण सांगून कोणाक मन येता तांणी परमात्माक शरण येवका विना कोणाले निमती हें साध्य ना कर्मांतू बंधना घालचे ताणेची
संसारादुकून आमकां मोक्षा व्हरचे ताणेची म्हूण कोणाक कळटा की तो ज्ञानी तो परमात्मा अनुग्रह तागेले वयर सखंडीत तशें जावन ताका मुक्ती मेळटा थंय सदां संतोश थंय कसलेंय दुख्ख ना तशें दुख्ख नातील जीवन आमी ह्या मर्त्य लोकांत अपेक्षा करूंक ना दुख्ख आसचें म्हण जाल्यार खंय स्वरुपानंद मेळका आमकां परमात्माले मोक्षधाम मेळका थंय चमकल्यार मात्र आमी दुख्खा दुखून मुक्त जाताची जाल्यार तें परमात्माल मोक्षधाम कशें आसत ताजी स्वरूप कसलें परमात्मो अनेक श्लोकांत तूं सांगता पळय न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम न तत् भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः न तत् थंय भासयते सूर्यो थंय चंद्र ना चंद्राल सूर्य ना सूर्याल उजवाड ना थंय चंद्राल उजवाडा निमती त्या लोकांत उजवाड जायना अग्नी थंय ना अग्नीचे उजवाड थंय नाका कोणाक पावली नंतर ज्ञानी जन वापास ह्या संवसाराक येनाच की तसले उत्तम जावन आशिल्ले लोक मिगेल तो थंय सूर्याल उजवाड नाका चंद्राल उजवाड नाका थंय अग्नील उजवाड नाका इत्याक परमात्माक कोटी सूर्य समप्रभ म्हणटाची तशी थंय कसले नाका तसलेक लोक मेगेलो थंय केन्नाय उजवाडूची म्हूण सांगून म्हणटा देव कठोपनिशतांत एक असले एक विवरण येता कसले म्हळ्यार न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम न इमा विद्युतो भांती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती म्हणजे न तत्र सूर्यो भाती थंय सूर्याल उजवाड नाका न चंद्र तारकम थंय नक्षत्राच उजवाड ना चंद्रा उजवाड ना न इमा विद्युतो भांती थंय मिंचा उजवाड ना अग्नी कुतोयम थंय मागीर अग्नीक कसं काम अग्नील उजवाड आसता तेवय ना तम एव भांतम तो एकलो उजवाड दिता कोण तो परमात्मो अनुभाती सर्वम तो एकलोच तागेल उजवाडान थंय सगळे जाग्यार उजवाड करता तस्य भासा तागेल उजवाडो सर्वम इदम विभाती हांगाय सर्वाकय उजवाड दिवचो सूर्याक चंद्राक अग्नीक नक्षत्राक सर्वाकय उजवाड दिवचो परमात्मो तागेल लोकांत तोच उजवाड दिता तागेल उजवाडा निमती थंय सर्व दिसता त्या लोकांत पुरायाक उजवाड आसता शिवाय थंय चंद्राला उजवाड नाका म्हळ्यार हांगा कृष्णान सांगचे तेची परमात्माक सूर्यान उजवाड करचो न्ही चंद्रान न्ही नक्षत्रान उजवाड दिवचो न्ही अग्नीन उजवाड करचो न्ही तागेले उजवाडान हांनी पुरे एक प्रकाशमान देवचें म्हूण सांगता तशी हांगात उपासन करताचे आमी परमात्माले ते हें पुरे अग्नी सूर्यो पुरे प्रतीक म्हळ्यार परमात्माले आमी एक आराधना हांगेल मुखांतर करचे आमी सूर्यनारायणाल चिंतन करताची गायत्री मंत्रा मूलक धन्वंतरी उपासना आमी चंद्रमंडला मध्यस्थ म्हूण सांगून करताची यज्ञांत अग्निमुखेन परमात्माला आराधन करताची हें पुरे उजवाडाचे एक प्रतीक म्हळ्यार हाजी निमती पुरे उजवाड मेळटा म्हूण शिवाय चंद्र सूर्यो अग्नी त्यांनी परमात्माक उजवाड करनाची परमात्माक आनी परमात्मा तांकां दाखोवचें काही जायना आमकां तांगेल उजवाडांत आमी परमात्मा पळोवत न्ही परमात्मान तागेलो उजवाड ताणें दाखोवंक आतां कशी अर्जुनाक दिव्य दृश्टी दिली ताणें म्हाका पळय म्हूण सांगून तशीची आमगेल्या अंतरांगांत तो परमात्मा आसा ताका पळोवंक जाल्यार तागेले अनुग्रह आमकां जावका आनी परमात्मा केन्नाय आमी आमगेल्या अंतरंगांत पळोवका एक पंत जनकरायो याज्ञवल्क्याले निमगीत कೈ ह्या प्रपंचांत सर्व जिवांक तांगेल कार्य करूंक सहायक जालो उजवाड खंयचो म्हूण आतां ह्या प्रपंचांत जीव तांगेल पुरे कार्य करतात न्हू तांकां उजवाड जावंक ना तो उजवाड खंयचो म्हूण यज्ञवल्क्य सांगता कೈ सूर्याल प्रकाश नवे म्हूण जनक निमगिता सूर्य नातील जाल्यार यज्ञवल्क्य सांगता की चंद्र उजवाड दिता नवे सूर्य चंद्रूय नातील जाल्यार कोण उजवाड दिता आशिल्लो आमकां यज्ञवल्क्य सांगता अग्नी दिता नवे म्हूण जनक वापसय निमगीत की एकच वेळा सूर्यय ना चंद्रूय ना अग्नी ना नक्षत्रय ना कसलेय ना तेदन जनान कशी व्यवहार करचे उजवाडून आणतल्यार तेन्ना याज्ञवल्क्य सांगता की एखादो काळका आसल्यार ते एकल्यान परस्पर उल्लन करूं येता नवे
तेदन तो सांगता खंयचे उजवाड ना नातील तेन्ना आमकां शक्ती खंय दुखून येता तेन्ना याज्ञवल्की सांगता खंयच्यो उजवाड ना नातल्यार थंय शक्ती आसता कसले म्हळ्यार भितर आशिल्लो आत्म परमात्माले ज्योतीन म्हळ्यार हांतू वयर वयर पळयतना इतलो व्हडलो याज्ञवल्क्यो सुर्याल प्रकाश उजवाड दिता म्हणूक ताका वतना देवान उजवाड दिवचे म्हणून म्हळ्यार खंय येयलो पळयात तो सांगता परमात्मा आमगेल्या अंतरंगान तूं आस ते अंतरंगांतूल शक्तीनच आमी परमात्मा पळोवचे ज्ञान पावचे ते परमात्मूच आमकां आमगेल्या अंतर्यांतू दिसच्या शूर जाता कितले एक गौप्य जावन आशिल्लें उतर पळया आमकां आमगेले भितर असोच परमात्माला विशय योगोत ना खंय 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 परमात्मा आमी सोदीत रस्ताची ताका हांगाचे उजवाडा अगत्य ना सर्व उजवाडाकय चड जावन आशिल्लो उजवाड कोण म्हळ्यार परमात्मा न्हय खंयचे लौकीक भौतीक उजवाडाचे अगत्य ताका जावका म्हणून ना तागेलें स्थान खंय मोक्षांतू मोक्षधामांतू ताणें आसुचें थंय सूर्य ना थंय चंद्र ना थंय अग्नी ना म्हूण म्हणटा नारायणेन द्रष्टश्च प्रतिबद्धो भवेत् पुमान म्हणलें नारायणाल कृपा दृष्टीक कोण पात्र जाला की तो व्यक्ती मात्र सगळीची जगत्य म्हळ्यार कशें आसा म्हणून विमर्श करता खंय तशीच परमात्माल स्वरूप आनी मुक्ती दोन्ही अप्राकृत जावन आसुचें म्हणटाची हें जड प्रकृती सुख दुःख रूपाची सूर्य चंद्र पळयताची सकाळीं पळय सूर्य चंद्र आमकां सकाळीं सूर्य दिसता रात्री चंद्र दिसता न्ही जावन सूर्य चंद्र आसची जाल्यार तांगेलो उजवाड आमकां मेळका जाल्यार सकाळ रात्री म्हूण जावका चंद्राक तांतूय वृद्धी क्षय पुरय आस अग्नीचे उजवाड प्रखर आसता जाल्यार अग्नींतू इंधन नातील तेन्ना उणी जाता जाल्यार परमात्मा मात्र एकल्याक प्रकाश दितलो पुराय जनाकय प्रकाश दितलो स्वयं प्रकाशू सर्वांकय शक्ती दिवच्यो सामर्थ्य आशिल्लो तांतूय परमात्माले परमधामांतू उजवाड कोणाला निमती मेळचे म्हळ्यार तागेले निमती सूर्य चंद्र अग्नी कोणाले निमती मेळना परमात्माला अनुग्रहान कोणाक सकडी स्वरूप आनंद मेळटकी अपरोक्ष ज्ञान मेळटकी तांणी उपास मुक्त लोकाक मुक्त लोकाक बत्ताशिवाय तांणी उपास हांगा ह्या लोकां येनाची त्वम आत्मस्थम ये अनुपश्यन्ति धीराः तेषां शांती शाश्वतम न इतरेषां आत्मस्थ जावन आशिल्लो पुरुषोत्तमाक कोण अर्थ करून घेता की ते ज्ञानीक शाश्वत जावन आशिल्लो सूख मेळटा म्हूण तसल्यार आमकां मुक्ती मेळका म्हण जाल्यार त्या साधकान कशी आसूं का ताका सर्व विशय सुखाचे आश आसच्यानच जीवनांतू कसल जल्ला कसल जतरस आनी कसल जता ह्या पुरे परमात्माले अधीन जावन आस म्हूण म्हणलें ज्ञान ताका आसूं का विधी निषेध परमात्माले निर्णय म्हळ्यार धर्म सांगचे परमात्मानाचे म्हूण कळका सत्यशास्त्र म्हळ्यार परमात्माल विशय सांगचे पुरे शास्त्राचे अध्ययन करका केलेलें अध्ययन ताण मनन करका हें अध्ययनान हें श्रवणान परमात्माले माहात्म्य ज्ञान ताका जाता मुखार सून तो मनन कोरनो नंतर ताका सर्व विशयांतू प्रवृत्त कर्म राबयता निवृत्त कर्म मात्र करता तशीच खंयचे वेळाक जीव शरीर त्याग करतकी तेन्ना हांगा सांगतात केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार श्रवण मनन करणो मुखार निधिध्यासन स्थिती म्हूण मेळटा ते निधिध्यासान ताका दृढ ज्ञान मेळटा दृढ ज्ञान मेळणू त्या वैराग्य भक्तींतू पर्यावसान जाता मागीर प्रवृत्त कर्म राबता हाक्का अपरोक्ष ज्ञान म्हणटाची जाल्यार ते अपरोक्ष ज्ञानानची मोक्ष साध्य वे कितलीकी अपरोक्ष ज्ञानी आसताची तांकां कुडले मोक्ष वे वय जाल्यार केन्ना त्या एक ज्ञानान मोक्ष म्हूण सांगू जायना ध्यानय मुख्य ज्ञान मात्र न्ही ध्यानय मुख्य अपरोक्ष ज्ञान कोणा मेळ्ळें तांणी ध्यान करतची कोरनो अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्माक प्रत्यक्ष करून घेताची विष्णुतीर्थान भागवत सारोधरांतू हें सांगलां विष्णुतीर्थ स्वामीन विना बिंबोपासां साधन सहस्रेणापि मुक्तीर अयोगात म्हळ्यार बिंबोपासां आत्मस्थ जावन आशिल्ले बिंबरूप परमात्माल उपासना ना नशी मोक्ष उपासना ना नशी मोक्ष मेळना बिंबरूपाले उपासन आत्मस्थ जावन आशिल्ले परमात्माक आमी पावन घेतल्या मात्र मोक्ष मेळचे शिवाय इतर कितले साधन केल्यार मोक्ष म्हणना तशी भागवतांतू तेंच सांगला मोक्षो ही सर्व पुरुषार्थोत्तमः मोक्ष एव परमानंदः संसारे परिवर्तिता वर्तता म्हळ्यार सर्व पुरुषार्थांतू उत्तम पुरुषार्थ कसले मोक्ष
मोक्ष एव परमानंदः मोक्षची आनंद दितले संसारे परिवर्तताम संसारांतू परिवर्तन हाणो म्हळ्यार आमकां उपास संसारा येना नशी कोरनो आमकां परमानंद दिवचे ताका मोक्ष म्हणचे म्हण मोक्षांत कसो आस निर्दुःख तू सुखम नित्यम मोक्ष इत्यभिधीयते थंय केन्नाय सुख दुःख मळेल ना ताका मोक्ष म्हूण म्हणचे मोक्ष कोण पावलींची तांकां जन्म ना तांकां मरण ना न च पुनरावर्तते वापस तांकां पुनरावर्तन ना ताचे खातीर कृष्णान सांगिल्लें यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम म्हणून परमात्मान सुचे ते उत्तम जावन आशिल्ले स्थानाचे सुतूची लक्ष्मीले विरजा रूप म्हळ्यार ही परमात्माल हुमे रुपारी विरजा न्हय जावन लक्ष्मी आस म्हणटाची तांतू नावचिके म्हळ्यार तिगेले अनुग्रह जावचे जाल्या नंतर लिंगदेह भंग जावन ताका त्या जिवात्माक मुक्त प्रदेश आशिल्ल्या जिवात्माक स्वरूप ज्ञान प्राप्ती जाता ते जागो अप्राकृत म्हणटाची थंय प्रकृतीचे एक बाधक म्हणटा पळय पावसू तानी भूक शीं वत प्रलय कसले ना थंय समृद्ध जीवन सर्व संपत आस जाल्यार थंय ओन्ली ते भितर सांगता पळय एंटर कोणाक सात्वीक जनाक मांद्र तामसींक ना ततधामम परमम मम म्हळ्यार तेंचे धाम आमी ओ मस्त दूर दिसता ते मोक्ष धाम म्हूण लिखिल्ले जनाक भक्तीन आपयल्यार एक कुगळत म्हळ्यार कू म्हणटना खंय तर आयक पडटा तितले दूरके कोणाक भक्तीन आपयल्यार करिराज करेयलू त्वरितदिंदले बंधू म्हणटाची द्रौपदी कೈ तशीची गजेंद्रा कೈ तशीची आपो भितर येवन पावनी येतो तशी ह्या मुक्तांतू चारय नमुनेचे मुक्ती म्हूण म्हणटा पळय मुक्त जन सारोप्य मोक्ष मेळ्ळेले जन सालोक्य सामिप्य सायोज्य म्हणटाची सारुप्य सर्व मुक्त जनांक हे परमात्माल स्वरूप मेळटा सालोक्य म्हळ्यार श्वेतद्वीप अनंतासन वैकुंठांतू आसुचे सामिप्य म्हळ्यार ह्या तिनी लोकांतू ही परमात्माक अत्यंत समीप जावन आशिल्ले क्षीरसागर घनोदकांत भितर आसुचे म्हणटाचे सायुज्य म्हळ्यार श्री परमात्माले अंगांगांतू आसुचे जाल्यार हे मुक्तांक स्वातंत्र्य स्वे ना तांकां देवाल म्हणके कसले अधिपत्य स्वे ना आनंदेन विना चैव भोगेन विषयेण च सर्वे ते ब्रह्मणः तुल्य अधिपत्यम चैव ही म्हळ्यार तांकां थंय आनंदस थंय सर्व सुख भोग सक्कडच पुराय विशयान तांणी परमात्माक समान जाल्यार थंय परमात्माला अधीन जावनू आसताची म्हूण सांगून म्हणलें तशेंच परमात्मो आनी तागेले जीवात्म म्हळ्यार कोण ताका तो मरण जनन दितना तांगेले ते सूक्ष्म आनी स्थूल शरिरांतू तो कशी वर्तन करता ह्या पुराय आनीचे श्लोकां सांगता हे आमी फायच्या दिसा पळया आदी सांगिल्ले भगवद्गीता पुरुषोत्तम योगाचे हे परमा पुरुषोत्तमाले एक तात्विक विचारो परमात्मान अर्जुना सांगिल्ले परमात्माले तशी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत् तत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु न हम कर्ता हरिः कर्ता न हम कर्ता हरिः कर्ता।